एकीकडे राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे लढा देत असल्याचे पाहायला मिळतात. त्याच पार्श्वभूमीवरती आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 3 लाख पेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते वितरित झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र हे कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते चुकीच्या पद्धतीने जात असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलेला. माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट नवनाथ वाघमारे आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने प्रमाणपत्र वाटप झालेले, काय आरोप आहे? राज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना अधिकाऱ्यांवर प्रेषण करून त्यावेळीच हाताने खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढण्याला जोर आला होता. पण मधल्या काळात एकनाथ शिंदे साहेब बदलले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. परंतु देवेंद्र फडणवीस आल्यानंतर काही काळ हे थोडं थांबल्यासारखं झालं होतं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जरांगे समोर नांग्या टाकण्याचं काम केलं. ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसींना फसवायला सुरुवात केली. फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की ओबीसी मतदान करते हे देवेंद्र फडणवीसांना माहीत झालं. मग त्यानंतर त्यांनी जरांगे जे मागल ते द्यायचं. मग आता आजच्या घडीला सुद्धा बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी वेग आलेला आहे. कारण की प्रसाद लाड येऊन भेटतात, मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील येऊन भेटतात आणि यांच्या माध्यमातून महसूल विभाग असेल ज्या वाटप समिती आहेत त्या सगळ्या गोष्टीवर दडपण टाकून दबाव टाकून कुणबी प्रमाणपत्र सर्रास वाटप करण्यासाठी यांचे आदेश आहेत. आणि त्यातूनच आता मराठवाड्यामध्ये 3 लाखांपेक्षा बोगस नोंदी मार्फत म्हणतो मी पुन्हा मराठवाड्यामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम झालेलं आहे. त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 40,000पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये जर 40,000 कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असतील तर ओबीसीचं राजकीय आरक्षण राहिलं कुठं? या गावगाड्यामध्ये ओबीसी समाजाचा मायक्रो ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होता, सरपंच होता, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, नगरसेवक, महापौर, जे पद ओबीसींना कुठतरी आरक्षणामुळे मिळत होते ते आरक्षण संपलेलं आहे. ओबीसींचा गळा या राज्य सरकारनं घोटलेला आहे. ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसींची राजकीय हत्या करण्याचं काम केलंय. आणि राहिला विषय ओबीसी शिक्षण आणि नोकऱ्यातला विषय, मराठा समाजाला सुद्धा त्याच्यामध्ये तोटाच आहे. कारण की गरीब मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवंय आणि शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसी मध्ये घुसून ओबीसीलाच काही मिळत नव्हतं. मग आता ओबीसींनाच कुठतरी शिष्यवृत्ती मिळत नाही. ओबीसींच्या वेगवेगळ्या योजना दिसत्या, नावाला योजना आहेत, मग त्याच्यातून मिळत नव्हतं. परंतु जरांगे फक्त निजामी मराठ्यांसाठी आणि जे प्रस्थापित मराठा ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची, सरपंच व्हायचंय, नगरसेवक व्हायचंय, महापौर व्हायचंय, नगराध्यक्ष व्हायचंय, ह्या लोकांसाठी जरांगे काम करत असल्यामुळं आणि यांच्या माध्यमातून आता जरांगेचे अनेक टेंडर सुद्धा बाहेर यायला लागलेत. अनेक टेंडर घेतलेले माझ्या माहितीस तो 1300-1350 कोटीचे जरांगेनं काम विखे पाटलाच्या माध्यमातून प्रसादाचा लाडू म्हणजे प्रसाद लाड नावाच्या माणसाने त्यांना प्रसादाचा लाडू आता देऊन टाकलेला आहे. आताचे मागची पुढची कामं मिळून त्यांना जवळजवळ 1300-1350 कोटीची कामं मिळाली. याची जर खरं तर मराठा समाजाने डोळे उघडले पाहिजे. ओबीसीचं तर काय वाटोळच झालेलं आहे. परंतु फक्त समाजाच्या नावावर टेंडर मिळवायचे, समाजाच्या नावावर कुठतरी समाजाच्या लोकांना जे आरक्षणासाठी ज्यांच्या आत्महत्या झाल्या त्या लोकांना 10 लाखांनी काय होतं? त्यांना 10 लाख ओबीसीच्या तर मिळालेच नाही. ओबीसीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 1 रुपया मिळाला नाही. परंतु मी म्हणतोय मराठा समाजाच्या लोकांना जे मिळालंय ते सुद्धा तुटपुंजे आहे. ते कुटुंबातला एखादा प्रमुख गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात. मी तर म्हणतो त्यांना 25-25, 30-30 लाख जरी सरकारने दिले तर कमी आहे. आणि 10 लाखात कुठतरी त्यांची बोलवण करायची. परंतु जरांगे सारख्या बेकार चोटाला 1300-1350 कोटी रुपये चे कामं द्यायचे, त्याच्यापासून लोक गडगंज करायचे, संपत्ती मिळवायची आणि मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं सातत्याने पाहायला मिळतं. ते मराठा समाजानेच कुठेतरी डोळे उघडून बघितलं पाहिजे. आम्ही बोलणं म्हणजे मराठा समाजाला वेगळं वाटतं, परंतु त्यांनी अभ्यासपूर्ण पाहणी मराठा समाजातील अभ्यासू आणि हुशार तरुणांनी हे सगळं बघितलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर एक मागणी दिली होती की मुलींना मोफत शिक्षण, मात्र अनेक शाळांमध्ये याबाबतीत फी देखील घेतली जाते. हे बघा, ओबीसी असेल सगळ्याच राज्य सरकार लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून जरा चुकीची योजना लागू केली आणि राज्य सरकारच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर यांनी करून ठेवला. त्यामुळं आता ज्या गोरगरीब लोकांच्या लेकरांना मुलींना मोफत शिक्षण असेल किंवा मराठा समाजाच्या तरुणांना काही शिक्षणाच्या सवलती होत्या, ओबीसीची शिष्यवृत्ती असेल, महाज्योतीला निधी असेल, ओबीसी महामंडळांना रुपये निधी नाही, म्हणजे महाज्योतीला 1 रुपया निधी नाही, ओबीसीची शिष्यवृत्ती मिळत नाही, महाज्योतीच्या माध्यमातून फेलोशिप करणारे विद्यार्थी असतील, परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या लोकांना शिष्यवृत्ती, हे सगळं कुठेही काही मिळत नाही. आणि जरांगीच्या माध्यमातून काही आता ओबीसीच्या कुठल्या 8 योजना मराठा समाजाला लागू केल्यात.
मला तर वाटतं आता येणाऱ्या काळात ते दूध का दूध पाणी का पाणी होईल, काय लागू केल्यात आणि मला तर वाटतं कमीत कमी ते मराठा समाजाला लागू केल्या तर त्या ओबीसीना सुद्धा मिळतील. परंतु हे राज्य सरकार फक्त घोषणा करतंय, याच्यातून काही मिळेल मला अशी अपेक्षा नाही. कारण की यांच्याकडे पैसेच नाही, यांनी सगळं राज्य सरकार कोळ करून टाकलेला माझा आरोप आहे. कारण की आज ओबीसी महामंडळाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी दिला, कुठतरी मराठा समाजाच्या दबावापोटी मराठा समाजाचे आमदार बोलताय, मंत्री बोलताय आणि आमचे ओबीसीचे मंत्री, ओबीसीचे आमदार आणि विशेषतः आमचा ओबीसी उपसमितीचा अध्यक्ष असणारा खुळखुळा बावनकुळे चकार शब्द काढायला तयार नाही. ओबीसीचं अस्तित्व संपलंय. ओबीसीच्या पाठीमागं म्हटलं ओबीसी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये नेमकी तुमची काय अपेक्षा आहे? आमच्या ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी महामंडळांना 12 महामंडळ, एका महामंडळाला निधी नाही, ओबीसींच्या महाज्योतीला निधी नाही, फेलोशिपवाले विद्यार्थी वाट पाहत आहे आम्हाला काहीतरी मिळेल. त्यानंतर ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, ओबीसींच्या उच्च शिक्षणातली शिष्यवृत्ती बंद आहे. ह्या सगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजे. आणि खरं तर राज्य सरकारमधल्या जबाबदार मंत्री पंकजाताई मुंडे यांनी त्यावेळी बावनकुळे या सर्वांसमोर सांगितलं होतं की आम्ही श्वेतपत्रिका काढू, जे राज्यामध्ये बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहेत याची श्वेतपत्रिका काढू. मग ही कधी काढायची? कुठल्या एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन त्याची आपल्याला मुहूर्त काढायचं राहिलंय का? बावनकुळे कोणाचं म्हणजे बावनकुळेला कुठल्या ब्राह्मणाकडे जाऊन त्यांनी मुहूर्त काढावं? म्हणजे बावनकुळे फक्त मलईदार खातं घेऊन शांत बसलेले, तर स्वतः फक्त गडगंज संपत्ती कमावण्याचं बावनकुळेचा मानस दिसतोय. ओबीसीचं वाटोळं करायचं आणि आपलं भलं करायचं. ज्याप्रमाणे इकडे जरांगे मराठा समाजाचं वाटोळं करायला करतोय आणि स्वतःला 1350 कोटीचे टेंडर घेण्याचं काम जरांगीच्या लोकांना मिळत आहे. ती जरांगी त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे. त्याच प्रकारे ह्या बावनकुळेंचं चाललंय. त्यामुळं आम्हाला हा बावनकुळे नावाचा खुळखुळा आमच्या ओबीसी उपसमितीवर नकोय. तिथं जबाबदार बोलणाऱ्या नेत्याला याचं उपसमितीचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे. छगन भुजबळ साहेबासारख्यांना मिळालं पाहिजे, धनंजय मुंडे साहेबासारख्यांना मिळालं पाहिजे किंवा अन्य कोणी एखाद्या त्याला दिलं पाहिजे. परंतु बावनकुळे निष्क्रिय ठरलेत. ओबीसींचं वाटोळं त्यांच्या समोर होत असताना ते डोळे झाकण्याचं काम करत आहे. त्यामुळे बावनकुळे आम्हाला नकोय. विशेष म्हणजे सरकारकडून कर्जमाफी करण्यात आली, मात्र घोषणा जी आहे ती फक्त झालेली आहे. केवळ शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही. आज शेतकऱ्यांना बियाणं, खतं, शेतकऱ्यांनी स्वतःच्या माता माऊल्यांचे, बायकांचे सोन्याचे दागिने मोडून खतं बियाणे आणण्याचं काम केलंय. कारण की कर्जमाफी ही नुसती घोषणा करायची आणि द्यायची कधी, त्याच्या तत्वता निकष लावायचे, ह्या गोष्टीला अर्थ नाही. यापूर्वी ज्याप्रमाणे काही सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आणि लोकांना सरसकट कर्जमाफी मिळाली, त्याप्रमाणे कर्जमाफी मिळाली पाहिजे. उगत तत्वता निकष लावून नुसतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची घोषणा करायची आम्ही केली, परंतु त्याच्यात मला वाटत नाही किंवा राज्यातले 10% सुद्धा शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरतील. आणि इतके निकष मानल्यानंतर काय बसणार आहे? तर तुम्ही कर्जमाफीची नुसती फक्त निवडणुका जिंकण्यापुरत्या जर घोषणा करत असतात तर हे सातत्यानं चुकीचं आहे. आणि प्रत्येक सरकार असेल, विरोधी असेल किंवा सत्तेतले असतील, निवडणुका आले की त्यांना शेतकऱ्याचा पुळका येतो, लाडक्या बहिणीचा पुळका येतो आणि खरं तर प्रत्येक वेळी गाजर दाखवण्यात येतं. परंतु त्यापैकी काही सरकारांनी शेतकऱ्यांना चांगली कर्जमाफी दिली होती. मागच्या काळात 2-2.5 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ झालं होतं. त्याप्रमाणे 2.5 लाखापर्यंत तरी कमीत कमी 2.5-3 लाख रुपये कर्ज सरसकट माफ व्हायला पाहिजे होतं. परंतु आता काय झाले, कर्जमाफीसाठी आंदोलन करणारेच बोगस आहेत. आता तो पंढरपूरला शामडा रोहित पवार उपोषणाला जाऊन बसला. पहिल्या दिवशी पोटभर मटण खाऊन बाटला असं बोकड्याचं आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते उपोषण सोडलं. त्याला ते नौटंकी जरांगे जाऊन भेटतोय. म्हणजे जरांगे सुद्धा सरकारसोबत मिलीभगत केलेला जरांगे सुद्धा म्हणतो तुमचे मोदी साहेबासोबत संबंध आहेत, तुम्ही कशाला उपोषणाला बसता, द्या उपोषण सोडून. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी बसले का तुमचा स्टंट करण्यासाठी बसले का तुमचा कारखाने वाचवण्यासाठी किंवा कारखान्यात केलेले घोटाळे वाचवण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसले होते? आणि आता पुन्हा नौटंकी इकडे संभाजीनगर इकडे तिकडे येऊन आंदोलन करण्याचं काम यांनी केलं. तिकडे रविकांत तुपकर शेतकऱ्याचा नेता ओरिजिनल उपोषणाला बसल्याच्या नंतर हे आंतरवाली सराटीचं भिकारचोट बियाणं तिथं काऊन नाही गेलं त्यांना पाठिंबा द्यायला? म्हणजे कुठेतरी मालक उपोषणाला बसल्याच्या नंतर पंढरपूरला जायचं. परंतु इकडं ओरिजिनल शेतकऱ्याचा नेता रविकांत तुपकर माझ्यामध्ये 7-8 दिवस बिचारे उपोषणाला बसले, त्यांची तब्येत खालावली. तिकडं एक गेला नाही, जरांगे गेला नाही किंवा रोहित पवार गेला नाही किंवा विरोधी पक्षातले कोणी गेलं नाही. आणि आमच्या जालन्यामध्ये सुद्धा एक गरीब कुटुंबातील मराठा समाजाचा, अनुकूळ मराठा समाजाचा गजानन ओगले नावाचा तरुण 11 दिवस आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता.
मग त्यावेळी सुद्धा हा आंतरवालीचं एवढं का नाही गेलं भेटायला? कारण की गरिबांनी गरीबच राहायचं, फक्त मोठ्याची गुलामी करायची. आणि जरांगे हा मोठ्यासाठी काम करतोय ना, शेतकऱ्यांचे फक्त मीडिया समोर येऊन सांगायचं मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय, मी याच्यासाठी करतोय त्याच्यासाठी करतोय. जरांगे फक्त स्वतःचे घर भरवण्यासाठी काम करतो, दुसऱ्यासाठी कोणासाठी काम करत नाही. नक्कीच जर बघितलं तर ओबीसी उपसमितीवरती नवनाथ वाघमारे यांनी थेट आरोप केल्याचे आपल्याला यामध्ये पाहायला गेलेले आहेत. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केवळ त्यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा देखील आरोप जो आहे तो आता नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.